तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे शिवागड ब्लॉग्स. तर आपण जात आहोत अमरापूरला साखर चौकचे गणपती आणायला ट्रेनने. माझ्या ट्रेन माझ्यासोबत मनीष आणि आम्ही जातो आहे गणपती आणायला. चला तर मग पूर्ण व्हिडिओ बघा, कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त माझ्या चॅनल. माझ्यासोबत आहे मनीष. मनीष काय बोलशील? काय नाही बघ, मनीष दुखी आहे, सॅड वाटते, काय नाही समजा नाही काय विषय आहे, काय सांगत नाही काय विषय एकट्याचाच आहे, सांगायचं नाही बाबा. आपल्याला काय दुःख आहे ते लोकांना सांगून काय मिळत नाही. आपलं दुःख आपल्याकडे ठेवायचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं दुःख हे आपल्याशिवाय दुसरं कोण ओळखू शकत नाही. विषय असा असतो. त्यामुळं बाहेरून जो माणूस स्माईल देतो तो आता खुश असेलच, असं नसतं. असे खूप कमी लोक असतात की पुढच्याला समजून घेतात. आपली चुकी असेल तर मान्य करतात, पण ते पुढच्याला पण समजायला पाहिजे. त्याच्यामुळं जे आहे तर माणसं जी आहे आयुष्यात एकदा देतात, एकदा माणूस निघून गेला की त्याला परत काही त्याला अर्थ नसतो. त्याच्यामुळं माझी हीच विनंती आहे की माफ करा, शिका. चुकी असेल तर समजून घ्या. कारण एखादा माणूस आपल्याजवळ माफी मागतो तर आपलं कर्तव्य आहे की ते माफी त्याला देऊ किंवा माफी द्या. कारण ह्या जगात स्वार्थी लोक भरलेलं आहे. त्याला कोणी काही घेणं देणं नाही. फक्त त्याला आपलं महत्त्व जाणून घ्यायचं आहे, बस एवढंच आहे. बाकी काय सांगेन पुढं नक्की ब्लॉग बघत राहा, हीच इच्छा. धन्यवाद. नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद. आता आलो आहोत निडी स्टेशनला. तर आता आम्ही आज मिडीला मिडी स्टेशनला जाणार. निडीनंतर येईल कासू, कासूनंतर येईल मिडीनंतर नागोठणीनंतर कासूनंतर पेनच्या नंतर आम्हाला उतरायचं अमरापूरला. तर पूर्ण व्हिडिओ बघा. नाही असाल तर लाईक करा, शेअर करा. नाही जुने असले तर जुने असेल तर लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करा. सांगा स्टेटसचा टाका. सबस्क्राईब वाढवायची आपल्याला काहीही करून. नक्कीच तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे आमचं. नक्कीच. धन्यवाद. आम्ही बसत नाही. ट्रेनमध्ये बसायला खूप जागा आहे, पण आम्ही बसत नाही. आम्हाला आता आलो नागोठणे स्टेशनला. आता आलो आपण नागोठण्यामध्ये. पुण्यामधून पुढे नागोठणा स्टेशनवर आहोत. तिथं बघू शकता खूपच आला पाहिजे. गर्दी आहे इथे.
सुंदर असं निसर्गरम्य नागोठणा स्टेशन हे आहे आता आम्ही चाय बिल खातो. खाऊन घेतो बाकी तुम्ही बघा. मनीषला पहिले दिलेली आहे चांगली चायनीज भेल. शेव ही आहे भेल स्टेशन मधली. हा एक तिकडे द्या. ही आहे माझी भेल. अजूनच घे. तर आता आम्ही आलोय. कुठं आलो आपण? अमरापूर स्टेशन. अमरापूर स्टेशन. इथून आम्ही जाणार आहोत गणपतीची मूर्ती आणायला. मनीष काय सांगशील कुठे चाललो आपण? काय बोलत मनीष काय टेन्शनमध्ये आहे काय समजा ना काय विषय नक्की आहे ना. मयुरेशच्या इकडे मग काय बोलशील मयुरेश तू काय सांगशील? काय अशी बारी आली आता कधी कंपनीच्या चौथा ड्रेसवरच वर्षाचा इथं आलाय. बाप्पाच्या आगमनाचे 4th वर्ष चालू आहे. तर आम्ही इकडूनच आमची मूर्ती आणत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण आता काही मंडळाचे सदस्य बोलतात की रोह्यातूनच मूर्ती आणूया. पण रोह्यामध्ये आणि पेनमध्ये मूर्तीचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. आखणीमध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा सगळ्या गोष्टीचाच फरक आहे. बघूया तरी आम्ही जातोय मूर्ती बघायला. तुम्ही बघालच पुढे आहे की नाही काय होतं ते. काय कुठे जायचं? चाललोय गणपती आणायला धुळ्याला. धुळ्यावरून जवळ आता धुळ्यावरून जवळ चालवा करून नाही वरती पर्वत चौथे तसे सगळे मान्यवर आणि म्हणत आहे धोती आहे. असं फिर असं वरती बघा. इकडे इकडे कॉपर लागेल बघ. खाली तसं तर नाही. असा करा क्रॉस आणि असा आपण तुमची बाजू आहे ना वरती का हो असा करा. खाली घ्या. ही दादाकडची बाजू तुझी घ्या नाही. असं नको. असं नाही जायचं बाई. जाईल 100% जाईल. हां फक्त मानाला घ्या तुम्ही. मानाला धरा. त्या बाजूला बघा त्या बाजूला बघा. हां आता उंच करा उंच. हां उंच करा. तुमची बाजू उचला. हां बस तुमची बाजू उचला. तर आता आम्ही आहो पनवेल स्टेशनला पेन स्टेशनला. इथून आणायची आपल्या मूर्ती. या साईडलाच घे मित्र. असं क्रॉस करायचं तू या साईडला हा पकड. तू इथं हरशील थांबा. अजून वाकव. हात लागेल खाली घे. खाली अजून खाली घे तिच्याकडची. येऊ दे. आली अजून बस काय हात लागला इथं. आता धर. पकड बाप्पा. या चल या राहिलाय नाही ना. हां
फिरो. तर आता आम्ही आहो पेन स्टेशनला आणि आताच आम्ही मूर्ती आणले भामरापूरवरून पाय रिक्षा. काय सांगशील मयुरेश, तुझ्या काय सांगशील? काय ना, गणपती आणणे सर्वात कठीण गोष्ट आहे. आमच्या मंडळी 4 वर्ष ते हा प्रयत्न आहे, यापुढे पण तो राहील असं आश्वासन देतो आम्ही. बाकी काय बोलायचं? बाकी काय ना, आमच्या मंडळाला नेहमी सहकार्य करणारे आमचे सर्व सहकारी, तसेच आमचे अंकल आलीतील सर्व सदस्य तसेच नरेशांना ठाकूर यांच्या सौजन्याने हे कार्यक्रम पार पडत असतात. तसे आमचे अनंत शेठ आणि सर्व सभासद त्यांच्यामुळे हा कार्यक्रम पार पडतो. त्यांचं अनमोल सहकार्य असतं म्हणून आम्ही इथपर्यंत पोचू शकलो. त्यांचे आमच्या खालच्या मंडळातर्फे आम्ही खूप धन्यवाद देतो आणि त्यांचा असंच आभार मानतो की त्यांनी असंच आम्हाला पावलं सहकार्य करावं हीच विनंती आणि हीच इच्छा. धन्यवाद. आमचा कसं असतो मनीष अनमोल सहकार्य करताना, बाप्पाची सेवा करताना, तसेच मयुरेशजी. कसा पोटीला तर आता आम्ही आहो पेन स्टेशनला आणि लय मारणाची भूक लागली. आम्ही काहीतरी खायला शोधता येतं. मनीष काय करतोय? मनीष पण कंटाळलेला आहे खूप. भूक लागली आहे, पण काही तर खायला काहीच नाही. खायला काहीच नाही. पेन स्टेशनवर एक दुकान नाही, काय नाही, पाणी पण नाही पियाला. तर आम्ही जातो काहीतरी बाहेर खाऊन येतो. मारणाची भूक लागले. पेन भाजी मार्केटला चाललो आम्ही आता. भाजी वांगा बटाटा स्वस्त उद्यासाठी. उद्याने जेवायला या. हां, सगळे जेवायला या. महाप्रसादाचा सगळ्यांनी लाभ आनंद घ्या. लाभ आणि आनंद घ्या, हेच विनंती मनीषजी यांच्यासोबत. धन्यवाद. मनीष बाप्पा इकडे